प्रेमाचा पुनर्विवाह भाग 1. सुंदर सकाळ झाली होती. झाडांवर कोवळी पाने त्यावर पडणार सूर्यप्रकाश मन वेधून घेत होती. हिवाळ्याचे दिवस होते म्हणून पानावर दवबिंदू मोत्यासारखे चमकदार वाटत होते. थोडक्यात काय तर प्रसन्न अशी सकाळ. पाटेकरांच्या घरात नेहमीप्रमाणे ऑफिसला जाणाऱ्यांची घाई होती. माधुरी म्हणाली, अगं श्रेया, उठ ना ग, तुला आज ऑफिसला जायचं नाहीये का? वाजले आहेत बघ किती. नंतर तुझीच धावपळ चालू होते. मग श्रेयाची आई तिला उठवायला तिच्या रूममध्ये जाते. आपल्या श्रेया मॅडम अगदी शांत झोपलेल्या असतात. एक्झाम संपल्यावर जशी डोळ्यावर झोप असते त्याहून कमी नाही यांची झोप. श्रेया म्हणाली, काय ग आई, झोपू दे ना यार जरा. किती मस्त स्वप्न बघत होते मी. जस्ट रणबीर मला रिंग घालून विल यू मॅरी मी असं म्हणणारच होता की तू उठवलं. शी बाबा. आई म्हणाली, काय ग, हा रणबीर कोण अजून? हे बघ बाई, बाबांना कळालं ना तर तुला आणि मला दोघींना घराबाहेर काढतील. श्रेया म्हणाली, अगं आई, तुला रणबीर नाही माहीत का? अगं रणबीर कपूर, माय फेवरेट हिरो. आई म्हणाली, अच्छा तो होय. मला माहीत असायला तो काय आपल्या शेजारी राहतो की काय? जाऊ दे, आता नाटक न करता उठ, आवरून घे ग बाई. श्रेया सर्व आवरून घेते आणि आपली स्कूटी घेऊन ऑफिसला जायला निघते. तर ही आपली नायिका श्रेया पाटेकर. ती दिसायला छानच होती. मध्यम उंचीची, कमनीय बांध्याची, नाकी डोळे सुरेख, अगदी एखाद्या मुद्रेप्रमाणे. रंग ना जास्त सावळा ना जास्त गोरा. डोळे छान पाणीदार तेजस्वी. केस अगदी मोठे नाही पण खांद्याच्या खालीपर्यंत येतील एवढे छान काळेभोर केस. बघताच क्षणी तिच्या प्रेमात पडावं असे व्यक्तिमत्व. अगदी लागवील, गोड, सुस्वाभी आणि अगदी सामान्य मुलगी. पाटेकरांची टू सेंडे फळ. एक म्हणजे आपली श्रेया आणि तिचा भाऊ खुशाल. राम पाटेकर आणि माधुरी पाटेकर हे एक सुखी दाम्पत्य. मोठा मुलगा खुशाल आणि श्रेया शिक्षण पूर्ण करून आपल्या क्षेत्रात नोकरी करत आहेत. राम बँकेत नोकरीला आहेत. असा हा त्यांचा परिवार. ऑफिसमध्ये श्रेया म्हणाली, अरे हा प्रसाद अजून कसा आला नाही? मला तर म्हणाला मी पोचतोय ऑफिसला. इतक्यात प्रसाद आला. प्रसाद म्हणजे श्रेयाचा बॉयफ्रेंड. गेले 2 वर्ष ते एकमेकांना डेट करत आहेत. श्रेया आणि प्रसाद एकाच फॉर्ममध्ये अकाउंट डिपार्टमेंटमध्ये कामाला आहेत. ते दोघे ट्रेनिंगला एकत्र होते म्हणून एकाच डिपार्टमेंटमध्ये अशी ओळख वाढत गेली. त्याचं रूपांतर प्रेमात झालं. श्रेया म्हणाली, प्रसाद, अरे बॉस आताच आले, तू कुठे होतास? नशीब त्यांचं लक्ष नव्हतं. तुला लेट का झालं? प्रसाद म्हणाला, अगं हो ना, किती प्रश्न विचारशील. जरा लेट काय झालोय तर तुझी कटकट सुरू होते. मला असतात काही कामं, मला प्रश्न विचारायचे नाहीत, समजलं? श्रेया म्हणाली, अरे हो ना, किती भडकतोस. सॉरी, तुला ओरडा पडू नये बॉसचा म्हणून मी विचारलं तुला. प्रसाद म्हणाला, नाही ना पडला ओरडा. मग जा ना, काम कर, आता माझ्या डोक्यावर नको बसू. श्रेया म्हणाली, प्रसाद, अरे तिचं काहीही न ऐकता तो स्वतःच्या कामाला लागला. दिवसभर काम करताना तिने त्याला खूप मनवलं, ते पण चूक नसताना, कारण तिचं खूप प्रेम होतं त्याच्यावर. ऑफिसमधून निघताना तो काही न सांगताच बॅग उचलून निघून गेला. श्रेया हिरमुसली. तिला समजतंय की प्रसाद तिला इग्नोर करतोय, पण तिला ते गडी उतरत नव्हतंय. ती त्याचा विचार करत करत डेस्क आवरते आणि निघतच असते की विक्रम तिथे येतो. विक्रम म्हणजे तिचा कलिग. विक्रम म्हणाला, काय झालं श्रेया, घरी निघालीस का? चल मी सोडतो तुला. श्रेया म्हणाली, नाही नको, मी जाईल. विक्रम म्हणाला, अगं श्रेया, कशाला त्या प्रसादच्या मागे टाइम वेस्ट करते? काय आहे त्याच्यात? तुझी कदर नाही बघ त्याला. एकदा मला हो म्हण प्लीज, मी तुला खूप हॅपी ठेवेल. ट्रस्ट मी. श्रेया म्हणाली, हे बघ विक्रम, तुला आधीही सांगितलंय की माझ्यासमोर परत बोलायचं नाही हा. माझा प्रसादवर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत. माझ्या वाट्याला जायचं नाही, समजलं तुला? विक्रम म्हणाला, प्रेम आणि लग्न? वाट बघ तू, तुला समजत नाहीये की वेळ पांघरून पेड गावाला जाते. अगं तो तुला सोडणार आहे लवकरच आणि तो तुझ्याशी प्रेमाचं नाटक करत होता. मार्क माय वर्ड श्रेया, हे विल डिच यू सून. श्रेया म्हणाली, बस झालं विक्रम, खूप बोललास तू, खूप ऐकून घेतलं, पण मी एक गोष्ट लक्षात ठेवायची, तू जर प्रसादबद्दल काहीही बोललास ना तर मी तुझं तोंड रंगवून ठेवेल. आमच्या नात्याबद्दल काहीही बोलायचं नाही. इट्स नॉन ऑफ युअर बिझनेस. लक्षात ठेव, समजलं? श्रेया त्याला सुनवून त्याच्यावर एक जळजळीत कटाक्ष टाकून निघून गेली. विक्रम मात्र मनात रागाने घुसमत असतो. विक्रम म्हणाला, अरे जा, एकदा फक्त तू प्रसाद तुला त्याचा खरा चेहरा दाखवून दे, बस, मग बघ तुझी कशी मज्जा घेतो मी ते. खूप विश्वास आहे ना तुझा त्याच्यावर. थांब, तुला प्रेमाचा काय मोबदला भेटतोय ना, बघ तू. जस्ट वेट अँड वॉच बेबी.
विक्रम स्वतःशी बोलून डेव्हिल स्माईल करतो. श्रेया रागातच घरी येते. खूप डिस्टर्ब असते ती. घरी येऊन फ्रेश होते आणि आईला मदत करायला किचनमध्ये जाते. घरी येऊन पण ती प्रसादला मेसेज कॉल करत असते, पण तो रिप्लाय करत नाही, काहीच. श्रेयाचा मूड ठीक नाहीये हे आई ओळखते. श्रेया कोणाशीच काही बोलत नाही. गप्प काम करत असते, पण सारखं मोबाईल चेक करते. काम करताना तिचं अजिबात लक्ष नसतं. आई म्हणाली, अगं काय चाललंय तुझं, कुठे हरवलीयेस? आणि सारखं मोबाईल कशाला हवाय गं हातात? काही लागलं किंवा भाजलं तर कुठे तुला? किचनमध्ये मोबाईल बाजूला ठेवत जा बघू. श्रेया मोबाईल बाजूला ठेवते आणि काम करत असते. थोडा वेळ असाच जातो. ती गप्प आहे बघून आईच विचारते तिला की काय झालं गं? काय झालं बाळा? अशी गप्प गप्प का आहेस? कोणी काही बोललं का तुला? श्रेया म्हणाली, अगं आई काही नाही, डोकं दुखतंय थोडं, बाकी काही नाही. आई, अगं मग जा आराम कर ना जरा. जेवण झाल्यावर बोलावते मी तुला, जा. श्रेया स्वतःच्या खोलीत येते आणि रडू आवरत नाही. मग खूप रडते. तिला विक्रमचं बोलणं आठवतं आणि मग प्रसादच्या वागणुकीबद्दल वाईट पण वाटतं खूप. श्रेया म्हणाली, का असं वागतोयस प्रसाद तू? आधी असं नव्हतंच रे. काय झालंय? कुठे कमी पडतंय आपलं प्रेम? श्रेया रडत रडत स्वतःशीच बोलत असते. खालून आईचा आवाज येतो जेवणासाठी. तसं श्रेया चेहरा धुवून चेहऱ्यावर खोटी स्माईल ठेवून खाली जाते जेवायला. खाली श्रेया गप्प आहे ते बघून तिचा मूड ठीक करण्यासाठी खुशाल तिची मस्करी करत असतो. डायनिंग टेबलवर खुशाल म्हणाला, आई तू किती भोळी आहेस ग. म्हणजे हिने डोकं दुखतंय सांगून पळ काढला ना स्वयंपाकघरातून, आणि तू पण जाऊ दिलंस अगं तिला. श्रेया म्हणाली, भाई काहीही नको हा बोलूस तू. काय ग आई, सांग ना याला, बघ कसा चिडवतोयस. खुशाल म्हणाला, मी काय चिडवतोयस? मी तर आईला सांगतोय की तू किती ड्रामा क्वीन आहे ते. श्रेया म्हणाली, अच्छा मी ड्रामा क्वीन काय? आणि तू कोण? आळशी कुंभकर्ण ना? त्याच्यानंतर तूच असशील ढोल्या कुठला. खुशाल म्हणाला, मी ढोल्या नाहीये समजलं. याला हेल्दी असं म्हणतात. नाहीतर तुम्ही हाडांची काळं झालीयत नुसती. तुला असं एका बोटावर फिरवेल गरकन मी, समजलं. श्रेया म्हणाली, हां राहू दे राहू दे. हां माहिती आहे मोठा पैलवान आहेस ते तू. त्या दिवशी पालीला बघून घाबरला होतास, आठवतंय ना? हो ना आई, कसली मज्जा आलेली ना त्या दिवशी. खुशाल म्हणाला, माझं ठीक आहे ग. मी तिला पाल समजून घाबरलो, पण तुझं काय? तू तर डायनासोर बघितल्यासारखंच घर डोक्यावर घेतलं होतं. आई म्हणाली, हे मात्र बरोबर बोललास तू खुशाल. खरंच घर डोक्यावर घेतलेलं बाबा हिने. श्रेया म्हणाली, काय ग आई तू पण ना आता. बाबा म्हणाले, तुम्ही दोघे काही बोलू नका माझ्या लेकीला. हा ती माझी झाशीची राणी आहे, समजलं का? श्रेया म्हणाली, लव यू बाबा. असंच हसत खेळत जेवण झालं आणि तो दिवस संपला. दुसऱ्या दिवशी सकाळी रोजची घाई होतीच. दारावर बेल वाजली म्हणून माधुरी दरवाजा खोलाला. नमस्कार वहिनी. काय म्हणताय, कशा आहात? माधुरी म्हणाली, अहो भाऊजी या ना आत या. मी ठीक आहे, तुम्ही काय म्हणतात? किती वर्षांनी इथे आलात? प्रकाश म्हणतो, अहो वहिनी काल रात्रीच मुंबईत आलो आणि आज सकाळी सकाळी माझ्या लाडक्या मित्राला भेटायला आलो. माधुरी म्हणाली, हो का, छान. तुम्ही बसा ना भाऊजी, मी यांना बोलावते. माधुरी रामला प्रकाश आल्याचं सांगते. राम म्हणाले, अरे मित्रा काय म्हणतोयस, कधी आलास आणि कसा आहेस? प्रकाश म्हणतो, अरे हो हो आताच आलोय आणि नीट भेटू तरी दे मला. दोघेही एकमेकांना मिठी मारतात. राम म्हणाला, बाकी काय बोलतोयस मित्रा? हॉटेल्स कसे चाललेत तुझे? आणि एकटाच आलास की काय, की आरवला पण घेऊन आलायस? प्रकाश म्हणाले, अरे तो पण आलाय ना आता. इकडेच शिफ्ट होतोय आम्ही. बेंगलोरला दीप्तीस किचनचे फ्रँचायझ आहेत ना आता मुंबईमध्ये. आता न्यू फ्रँचायझ ओपन करायचं मनावर घेतलंय बाबा चिरंजीवांनी. मी सर्व भार त्याच्यावर टाकून रिटायरमेंट घ्यायचं ठरवलं आता. राम म्हणाले, बरं आहे बाबा, ऐकून खूप चांगलं वाटलं बघ. दीप्ती वहिनीचं स्वप्न होतं हे हॉटेल सुरू करणं, पण त्या काही राहिल्या नाहीत हे बघायला. पण तुम्ही त्यांचं स्वप्न पूर्ण केलं, खूप आनंदाची गोष्ट आहे ही. प्रकाश म्हणाले, अरे माझं कसलं काय रे, मी एक हॉटेल चालवत होतो खूप वर्ष, पण आरवने हा सर्व डोलारा उभा केला. हे सर्व माझ्या आरवने सार्थकी लावलंय. त्याने खूप मनावर घेतलंय सर्व. तुला तर माहिती आहे ना त्याचं त्याच्या आईवर किती प्रेम आहे ते. आरव, प्राची आणि रितेशला सांभाळताना माझी तारेवरची कसरत व्हायची, पण मुलं मोठी झाली आणि सगळं समजून घ्यायला लागली. प्रकाश आणि राम चहा नाश्ता करत त्यांच्या गप्पा चालू असताना श्रेया बाहेर आली. राम म्हणाले, अगं ये बाळ प्रकाश, ही बघ माझी मुलगी श्रेया. प्रकाश म्हणाले, कशी आहेस बाळा? तू अगदी लहान होतीस, 4 ते 5 वर्षाची असताना बघितलेलं तुला. ओळखलंस का मला तू? राम म्हणाले, श्रेया हे प्रकाश काका तू लहान असताना आपल्याकडे यायचे.
नंतर बँगलोरला गेले राहायला. श्रेया म्हणाली, कसे आहात काका तुम्ही? श्रेया त्यांना नमस्कार करते, थोडा वेळ त्यांच्याशी गप्पा मारते आणि ऑफिसला जायची तयारी करते. तिने आज बर्गंडी कलरचा लॉंग स्लीव्ह टॉप आणि त्याखाली व्हाईट कलरची जीन्स, पुढच्या केसांचा पफ काढून मागे पिन अप केलेले होते. कानात डायमंडचे मीडियम आकारचे टॉप्स, गळ्यात नाजूक पेंडंटची चेन, हातात नाजूक स्टोनचं ब्रेसलेट, लायनर आणि लाईट सॅडची लिपस्टिक. बस एवढंच काय, तो मेकअप आणि व्हाईट स्नेकर्स छानच दिसत होती. ती बाहेर शूज घालण्यासाठी येते आणि शूज रॅक्सच्या बाजूला कट्ट्यावर बसून शूज घालत असते आणि वर उठून वळते तर समोर कोणाच्या तरी धक्का लागतो आणि त्या व्यक्तीचं डोकं श्रेयाच्या डोक्यावर आपटतं. श्रेया म्हणाली, आई गं, काय डोकं आहे की दगड आहे हा? ती डोकं चोळत वर बघते तर समोर एक हँडसम मुलगा उभा असतो. गोरापान, ब्राऊन आईस, जेल लावून सेट केलेले केस, साधारण 6 फीट उंच, जिम करून कमावलेले पिळदार शरीर, धारदार नाक. त्याने घातलेल्या शर्टमधून पण त्याचे स्टोन्स, मसल्स अट्रॅक्टिव्ह दिसत होते. तो मुलगा श्रेयाकडे भान हरपून पाहत होता. श्रेया म्हणाली, ओ मिस्टर, तुम्हाला पुढे बघून चालत येत नाही का? तो म्हणाला, नाही, ते ॲक्च्युली आय एम रिअली व्हेरी सॉरी. मी आत एंटर करताच तुम्ही मागे वळलात आणि टक्कर झाली. श्रेया म्हणाली, तुम्ही मोबाईलमध्ये बघत येत होतात म्हणून टक्कर झाली, ठीक आहे? तो म्हणाला, खरं तर चूक दोघांकडून झाली, मग दोघांनी सॉरी बोलायला हवं ना? श्रेया म्हणाली, अरे हो की, मी तुम्हाला सॉरी म्हणलीच नाही. बरं, जरा इकडे याल का? तो मुलगा समोर आला तसा श्रेयाने त्याला डोकं खाली करायला लावलं आणि त्याच्या डोक्यावर परत डोकं आदळलं. तो म्हणाला, ही कुठली पद्धत आहे सॉरी म्हणायची? की बदला घेत होता तुम्ही? श्रेया म्हणाली, त्याचं काय आहे ना, आता चूक दोघांकडून झाली, मग ती सुधारायला नको का? तो म्हणाला, म्हणजे? श्रेया म्हणाली, म्हणजे तुम्हाला माहीत नाही का की असं डोकं जर कोणाच्या डोक्याला आदळलं तर परत तीच कृती करावी, नाही तर सिंग फुटतात आपल्याला. तो म्हणाला, काही पण काय, असं कुठे असतं का कधी? उलट तुम्हालाच बदला घ्यायचा असेल म्हणून रिपीट टेलिकास्ट केला ना? तो भुव्याजवळ आणून कमरेवर हात ठेवून तिला विचारत होता. इतक्या मागून खुशालचा आवाज येतो. खुशाल म्हणतो, हे हाय ब्रो, वॉशअप. खुशाल त्याला मिठी मारतो. तो म्हणतो, आय एम गुड ब्रो, तू कसा आहेस? खुशाल म्हणतो, अरे बंदा आपके सामने खडा है, आय एम अल्बाज कूल ब्रो. इथे कधी आलास बँगलोरहून? तो म्हणाला, अरे काल रात्री आलो आणि आज सकाळी पप्पा मला घेऊन डायरेक्ट रामकाकांकडे घेऊन आले. त्यांना आल्यापासून धीर नव्हता, कधी मित्राला भेटतोय असं झालेलं त्यांना. श्रेया दोघांकडे नुसतं पाहत उभी होती. तिला काहीच समजत नव्हतं. खुशाल म्हणाला, बाय द वे, हिला ओळखलास का? ही श्रेया, माझी लहान बहीण. आणि श्रेयू हा आरव, प्रकाश काकांचा मुलगा. लहानपणी आम्ही काही वर्षे एकाच वर्गात होतो. मग हा बँगलोरला गेला आणि आता आलाय परत. आरव म्हणतो, आमची ओळख झाली मगाशीच, हो ना श्रेया? भुया जवळ आणून त्याच्याकडे रागाने बघत एक लूक देऊ खुशालला बाय करून निघून गेली. आरव गालातल्या गालात हसत खुशालसोबत घरात गेला. सो हा आपल्या कथेचा हिरो आरव प्रकाश जोशी. खुशाल आणि आरव लहानपणी एकाच शाळेत असतात. नंतर आरवची फॅमिली बँगलोरला शिफ्ट झाली. आरवची आई दीप्ती ही, तो लहान असताना त्याची आई त्याला कायमची सोडून गेली. त्याचं आईवर खूप प्रेम होतं म्हणून तो आपल्या आईचं शेवटचं स्वप्न म्हणून दीप्तीज किचन हे तिच्या नावाचं हॉटेलचं बिझनेस खूप मोठा करायचं ध्येय घेऊन त्यासाठी खूप मेहनत घेतोय. त्याच्या आयुष्यात एकच वीक पॉईंट आहे, ते म्हणजे त्याची आई आणि तिचं स्वप्न. सो गाईज, कशी वाटते कथा? कमेंट करून नक्की सांगा प्लीज. आणि पुढे आरव आणि श्रेयाच्या स्टोरीची बिगिनिंग वाचायला विसरू नका.